त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खंबाळे ग्रामपंचायत हद्दीत सुरू असलेल्या विविध विकास कामांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे। ग्रामपंचायत सदस्य कैलास मोरे आणि रमेश बुरंगे यांनी या कामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार गावातील गटार बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून या कामाबाबत ग्रामसभेत कोणतीही चर्चा न करता थेट काम सुरू करण्यात आले। त्यामुळे कामाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। गटारासाठी आवश्यक खोली न घेता केवळ वरवर पाईप टाकण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले। काही ठिकाणी बसवलेले पाईप आधीच फुटलेल्या अवस्थेत असून रस्त्याच्या मध्यभागी चेंबर तयार केल्याने भविष्यात वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। विशेष म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या लाईन जवळच ड्रेनेज लाईन टाकण्यात आल्याने दूषित पाण्याचा धोका निर्माण झाला असून नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो असा इशाराही त्यांनी दिलाय। याशिवाय 6 महिन्यांपूर्वी टाकण्यात आलेली पाणी पुरवठा पाईपलाईन अद्याप वापरात आली नसून ती अनेक ठिकाणी फुटलेली असल्याचं समोर आलंय। घनकचरा व्यवस्थापनासाठी मोठा खर्च करून प्रकल्प उभारण्यात आला असला तरी प्रत्यक्षात तो निष्क्रिय असल्याचा आरोप करण्यात आलाय। ओला आणि सुका कचरा व्यवस्थापनासाठी उभारलेल्या सुविधा वापरात नसल्याचंही निदर्शनास आणण्यात आलंय। धोबी घाट, पेवर ब्लॉक, स्मशानभूमीतील पाण्याची टाकी आदी कामांमध्येही गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आलाय। काही कंत्राटदार हे पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आलाय। तसेच ग्रामपंचायतींच्या विहिरीजवळ उभारण्यात आलेल्या धोबी घाटामुळे पाणी दूषित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। काही कामे केवळ कागदोपत्री दाखवून निधीचा अपव्यय झाल्याचा आरोपही करण्यात आलाय। या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी व्हावी यासाठी जिल्हा परिषद आणि गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात येणार असल्याचंही संबंधित सदस्यांनी स्पष्ट केलंय। नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित कोणतीही घटना घडल्यास जबाबदार कोण असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। दरम्यान या प्रकारामुळे खंबाळे गावात नाराजीचं वातावरण निर्माण झालं असून प्रशासनाने तातडीने लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। ही जी मागे दिसते ही आमची खंबाळे ग्रामपंचायत आहे, तालुका त्र्यंबकेश्वर, आणि आमचं जे गाव आहे ते तालुक्याचं पहिलं गाव आहे। आणि आमच्या गावात कोणताही अधिकारी येताना पहिल्यांदा आमच्या गावालाच भेट देतात। आणि आमच्या गावात एक 6 महिन्यापूर्वी एक आमच्या गावचे जे म्हणजे ग्रामपंचायत सदस्य आहे स्टँडिंग, आणि तिथे एक छोटीशी वस्ती आहे, कचरे वस्ती म्हणून, त्या वस्तीला पूर्ण भर उन्हाळ्यात प्यायला पाणी मिळत नाही। त्या हिशोबाने आम्ही पाईपलाईन मंजूर केली आणि ती पाईपलाईन आमच्या सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांनी 2.5 लाख रुपयाचा तरतूद केली। आणि ती 2.5 लाख रुपयाची तरतूद करून ही जी पाईपलाईन आहे ही त्या मागच्या 6 महिन्यापूर्वी बनवलेली पाईपलाईन आहे। आणि 6 महिन्यापासून या लोकांना प्यायला पाणी तर सोडा, पण ही पाईपलाईन चालू न करता अशीच वरच्या वर पाईपलाईन बनवून, आणि ही पाईपलाईन फुटून पण गेली, हिला ना खुली घेता ना इस्टेटप्रमाणेचं काम केलं। आम्ही ह्या संदर्भात शिंदे साहेब म्हणून आहेत यांना संपर्क साधला, त्यांनी चौकशी लावली, त्यांनी माप पण घेतलं आणि त्याच्यावर काहीच कारवाई झाली नाही। कॉन्ट्रॅक्टरने पैसे काढून पण नेले, आणि जो कॉन्ट्रॅक्टर आहे संबंधित कॉन्ट्रॅक्टर तो आमच्या उपसरपंचाचा सक्का साला आहे। त्याच्या आर्थिक फायद्यासाठी या सगळ्या काही ज्या गोष्टी होत आहेत या आर्थिक फायद्यासाठी सरपंच, उपसरपंच यांनी या गोष्टी केलेल्या आहेत। आज ती जी वस्ती, त्या वस्तीला प्यायला पाणी नाही। आमचं म्हणणं एकच आहे, गावचा विकास करावा, पाईपलाईन झाली पाहिजे, सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे, पण त्याच्यामध्ये क्वालिटी आणि लोकांची सोय ही प्रामाणिकपणे झाली पाहिजे। ज्या लोकांसाठी आपण करतोय ना त्या लोकांना पाणी तरी पोहोचलं पाहिजे। आज ते लोक पाण्याची वणवण करताय, तुम्ही येऊन बघू शकता, लोकांची बाईट घेऊ शकता तुम्ही। आज ते बघा, आता ही जी पाईपलाईन तुम्ही पुढे येऊन बघा, इथेच नाही तरी पूर्ण पाईपलाईन अशी उघड्यावर आहे, ही टिकू शकत नाही। आता जी तुम्हाला मी मागे गटर पण दाखवली, ते गटरचं काम चालू आहे। हा आहे आमच्या गावचा धोबी घाट, म्हणजे हा महिलांसाठी कपडे धुण्यासाठी किंवा काही इतर अडचणी असतील पाण्याच्या तर त्याच्यासाठी बनवलेला आहे। पण यामध्ये असं आहे, याच्यात पाणी येण्यासाठी स्रोतच ठेवला नाही। ही गावची पाण्याची टाकी आहे, ही जलजीवनची टाकी आहे, जी 3 वर्षापासून काम चालू आहे, पण ते काम बंद ठेवलंय सरपंच, उपसरपंच यांनी। इथं पाण्याची सोय नाही। या धोबी घाटात महिलांनी पाणी कसं काढायचं त्याला एकाही बाजूला नळाचं कनेक्शन ठेवलेलं नाही। आणि ते मेन म्हणजे पाणी यायला स्रोतच नाही कशाचा। फक्त हे उपसरपंच यांचा जो मेवना आहे चव्हाण म्हणून, सूरज चव्हाण, याने हे काम केलेलं आहे। याच्या कॉन्ट्रॅक्टवर हे काम होतं। खास सरपंच, उपसरपंच आणि त्याच्या नातेवाईकांना आर्थिक लाभ व्हावा म्हणून ही कामं मंजूर करून ही कामं केलेली आहेत। आणि याचा
बिलं वगैरे सगळं काही काढून घेतलंय, पण याचा गावासाठी एकही प्रकारचा उपयोग होत नाही. या अनुषंगाने आमचं असं म्हणणं आहे की सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांनी जी आमच्या गावाची फसवणूक केलेली आहे, यांनी जे कामं केले, आर्थिक कामं केले आहेत, याच्यात गावाचा कुठल्याही प्रकारचा उपयोग होत नाही, गावाचा कुठल्याही प्रकारचा फायदा नाही. यांचा आर्थिक फायदा होण्यासाठी यांनी असे कामं मंजूर करून आणि ते यांची बिलं काढून हे कामं केलेली आहेत. आणि आता हे जे तुमच्या पाठीमागे दिसतंय सर्व काही, ही आहे जलजीवनची टाकी. ही 3 वर्षापासून हिचं काम चालू आहे. जलजीवनचं गेली 3 वर्षापासून हे काम चालू आहे. या कामाचे पाईप ही स्वतः माझ्या हॉटेलवर येऊन पडलेले आहेत. त्यापासून मी सरपंच, उपसरपंच यांना सांगायचो काम करू. त्यांनी कामात अडथळा आणून सरपंच यांनी माझ्याकडनं तेव्हा 2 लाख रुपये लाच स्वीकारली आहे. 2 लाख रुपये माझ्याकडे जबरदस्ती मागून घेतलेले, हे काम करून घ्या पण पैसे पाहिजे. माझ्याकडे त्याची व्हिडिओ पण आहे, तरी सुद्धा त्यांनी काम पण ठेवले. मी आता त्या डोंगराच्या पलीकडून पूर्ण पाईपलाईन तयार करून रेडी करून इथपर्यंत पाण्याची सोय केली होती, मोटर वगैरे आणून, तरी त्यांनी ते काम बंद पडून गावात कुठल्याही प्रकारचं पुढे काम होऊ दिलं नाही. ग्रामपंचायत ते लाखो रुपये खर्च करून हे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प बनवलाय. त्या प्रकल्पामध्ये आमची घंटागाडी कुठल्याही प्रकारचा कचरा आणून टाकत नाही किंवा त्याची विल्हेवाट व्यवस्थितरित्या लावत नाही. तुम्ही बघू शकता याच्यात जैविक कचरा, कागद, रबर, काच, कपडे कुठे काय दिसतंय का तुम्हाला? याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची व्यवस्था ग्रामपंचायत केली नाही. फक्त लाखो रुपयाचा निधी खर्च केलेला आहे. संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि सरपंच, उपसरपंच यांनी आर्थिक फायद्यासाठी या सगळ्या गोष्टी करून आणलेल्या आहेत. बाजूलाच आपण बघू शकतो, पण बघा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची घाण नाही. जसा बनवला त्या दिवसापासून याचा वापरच केला नाही. गेली वर्षभर झालाय. कचरा जाळण्यासाठी मनाई आहे, तिथं प्रदूषण होतं. हा कचरा आम्ही शेजारीच टाकतो. आणि सीओ साहेबांना इकडे घ्या, सीओ साहेबांना माहिती देत असताना जे जिल्हा परिषदेचे सीओ साहेब आहेत आमचे, ते खूप कष्टाळू आणि त्यांनी प्रत्येक ग्रामपंचायतला जाऊन मदतीचा हात म्हणून सगळ्या गोष्टींसाठी ते प्रयत्न करतात. आणि त्यांच्यापर्यंत अशी चुकीची माहिती देऊन जे काही आता जे पंचायत राज अभियान आहे त्या संदर्भात सुद्धा आमच्या ग्रामपंचायतीत पूर्णपणे चुकीची माहिती देऊन, फेक माहिती देऊन, जे आमच्या गावात अभ्यासिका नाही, ते एक छोटासा वर्ग आहे शाळेचा, त्यालाच अभ्यासिका म्हणून दाखवलंय. ज्या लोकांनी प्लॉट बांधलेत, प्लॉटवाल्यांनी जो रस्ता बनवलाय, त्याच रस्त्याला आमच्या गावातले लोक उभे करून, ज्या महिला मंडळी ते उभे केले, त्यांच्या हातात दगड दिला आणि त्यांना असं दाखवलं काही श्रमदानातून आम्ही रस्ता बांधलेला आहे. तो तसा नाही, तो एका कॉन्ट्रॅक्टरने स्वतःच्या फायद्यासाठी तो रस्ता बनवलेला आहे आणि तो रस्ता आमची ग्रामपंचायत दाखवते, तो आम्ही बांधलेला आहे. सगळं काही दिशाभूल करणार आहे आणि या गावची फसवणूक आणि आमच्या गावचा जो पैसा आहे तो यांच्या खिशात असाच अमापपणे वाढत चाललेला आहे. याची शासनाने खूप चांगल्या प्रकारे नोंद घ्यावी आणि याच्यावर कारवाई करावी, हीच आमची मागणी आहे. लाखो रुपये खर्च करून या बाजूला आपण घनकचरा व्यवस्थापनाचा सगळा काय प्रकल्प बघितला, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा म्हणजे कचरा न टाकता तो याच बाजूला टाकायचा आणि तो जाळण्याचा आपल्याला अधिकार सुद्धा नाही. तो कचरा इकडे जाळायचा, त्याचं खत नाही करायचं, त्याचा कुठे उपयोग होईल अशा प्रकारे काहीच नाही करता तो अशा दुसऱ्याच्या जागेत येऊन टाकायचा आणि त्याचा असा उपयोग करायचा. अभियानांतर्गत हे जे गट्टू दिसतं आपल्याला, हे पेवर ब्लॉक तिथून इथपर्यंत आणि इथून तर थोडासा पाठीमागे, याच्यावर 1 लाख रुपये खर्च झालाय आमच्या ग्रामपंचायतचा या पेवर ब्लॉकवर, जे की फक्त 20,000 रुपयाचे हे पेवर ब्लॉक आहेत. त्याचं बिल काढलेलं आहे ग्रामपंचायत ते 1 लाख रुपये. ही आहे आमची खंबाळे ग्रामपंचायत. आज वर्किंग डे आहे. आज काय ग्रामपंचायत सुट्टी किंवा ग्रामसेवकाला सुट्टी असं काही नाही. आम्ही पूर्ण माहिती घेतली. आम्ही आमचे जे ग्रामसेवक आहेत दहीपळे, यांना सकाळपासून खूप कॉल केले झालेत. मी तुम्हाला कॉल हिस्ट्री दाखवू शकतो. खूप कॉल केलेत, त्यांनी एकही कॉल रिसिव्ह न करता आम्हाला कुठल्याही प्रकारचं उत्तर दिलं नाही. आता या ग्रामपंचायतला लॉक आहे. मी स्वतः ग्रामपंचायत सदस्य आहे, रमेश ग्रामपंचायत सदस्य आहे, पण आम्हाला कुठल्याही प्रकारात याच्यात विश्वासात घेत नाही आणि विचारत पण नाही. आज वर्किंग डे असून सुद्धा आणि इथे आपण दाखवली गटरीचं काम चालू आहे. त्या गटरीच्या कामामध्ये पिण्याचं पाणी आणि जे घाण पाणी जाणार आहे ते एकत्र होईल आणि ती गटर रस्त्याच्या पूर्ण लेवलला आहे. तिला कुठल्याही प्रकारचं म्हणजे जमिनीच्या खाली घालून किंवा व्यवस्थित तिचं व्यवस्थापन करावं असं काही केलेलं नाही. पूर्ण जे काम आहे ते पूर्ण अनधिकृत आणि एकदम भंगार दर्जाचं आहे. त्याला दर्जाच नाही त्या कामाला.
म्हणजे इस्टिमेट प्रमाणे जर काम बघितलं आपण तर ते इस्टिमेटचं दूरच राहू द्या, पण ते काम त्या प्रकारे होऊच शकत नाही. फक्त आणि फक्त त्याच्यातनं पैसे कमवायचे आणि गावाचं नुकसान बघायचं, हाच त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे या लोकांचा. आणि आपण बघत असाल की तुम्ही व्हिडिओ घेतली, पिण्याचं आणि ड्रेनेजचं पाणी हे दोन्ही एकत्र झाले. उद्या गावात जर या पाण्याने लोक आजारी पडले किंवा काही घटना घडली तर याला जबाबदार कोण राहील? पिण्याचं आणि वापराचं पाणी जर एकत्र होत असेल तर या लोकांनी समजायला पाहिजे की ते पिण्याच्या पाण्यापासून किती लांब गटार घ्यायला पाहिजे, कसं करायला पाहिजे. हे सगळं काही एकत्र होऊन गावाचं याच्यात खूप पूर्ण दूषित पाणी होऊ शकतं. याच्यामध्ये पुढील भूमिका आम्ही जे जिल्हा परिषदेचे सीओ साहेब आहेत ओमकार पवार यांच्याकडे जाऊन आम्ही रितसर अर्ज देणार आहोत आणि या कामाची चौकशीची मागणी करणार आहोत. हीच आमची यापुढील भूमिका असेल. आता जो कर्मचारी आहे, ग्रामपंचायत कर्मचारी, आमच्या गावातील ग्रामपंचायत कर्मचारी जो इथे उभा आहे तो सुद्धा समोर यायला तयार नाही. सदस्यांच्या तुला काय सांगितलं ग्रामसेवकाने? कुठे मीटिंगला आहे. आणि आम्ही फोन केल्यानंतर फोन घेत नाही. एक फोन उचलल्यानंतर ते म्हणतात का मी 10व्याला आलो होतो, मी मौतीला आलो होतो. आणि जे आमचे कर्मचारी ग्रामपंचायतचे त्यांना सांगताय मीटिंगला आहे, त्यांना सुद्धा एवढं धाकात ठेवलं की ते सुद्धा आम्हाला व्यवस्थित उत्तर देत नाही. त्यांची सुद्धा पळापळ करून ठेवली. एवढा धाक त्या ग्रामसेवकाचा आणि सरपंचाचा आहे. ही आमची ग्रामपंचायतची विहीर आहे. या विहिरीला आताच मागे त्यांनी 5-6 बोर मारल्या, पण त्या बोर फेल गेल्या, त्या बोरला पाणी नाही लागलं. दुसरी गोष्ट, त्याच्याच बाजूला धोबीघाट बांधलेला आहे. हा खूप पैसे खर्च करून धोबीघाट बांधला आणि ह्या धोबीघाटामध्ये पाणी येण्याचा स्रोत नाहीये. याच्यामध्ये पाणी यायला स्रोत काहीच तयार केलेलं नाही, ना मोटर ना एखादा पंप असेल, हातपंप वगैरे, याच्यामध्ये काहीच नाही. इथेच महिला धुण्यासाठी येतात आणि विहिरीमध्ये. आणि हा बघा कचरा इकडे या बाजूला, हेच पाणी इथे जिरणार आणि हेच पाणी पाझरून या विहिरीमध्ये येणार. ही अशी आमच्या ग्रामपंचायतची पद्धत आहे कामाची. कामांवर आळा घालण्यासाठी आमचं निवेदन असेल की या जिल्हा परिषदेचे जे सीओ साहेब आहेत माननीय ओमकार पवार साहेब यांना आमची विनंती असेल, आमच्या गावात येऊन लोक तुम्हाला काहीतरी दिशाभूल करून आणि तुमच्यापर्यंत चुकीची माहिती पोहोचवतात. ही आमची खात्रीशीरपणे तुम्हाला माहिती आहे. कारण या गावात जे काम चाललंय हे पूर्ण अंधाधुंद पद्धतीचं आहे आणि फक्त पैसे खाण्यापुरतंच काम चालू आहे. तुमच्यापर्यंत जे माणसं पोहोचतात ते तुम्हाला चुकीची फिडिंग करून चुकीची माहिती देऊन फक्त कागदोपत्री दाखवतात असं काम चालू आहे आणि पडद्याआड ते काम सगळं काही वेगळंच आहे. तर विनंती करतो साहेब, आमच्या गावाकडे लक्ष द्या आणि हे सगळं काही भोंगळ कारभार थांबवा. आमच्या खंबाळे ग्रामपंचायतमध्ये एक आजोबा कसा असतो त्या प्रकारे आम्ही एक गटर बांधलेली आहे, ज्याला ड्रेनेज म्हणू शकतो आपण. इथे फक्त सरपंच, उपसरपंच जे ॲडव्होकेट आहेत, आपल्या नाशिक कोर्टामध्ये ॲडव्होकेट आहेत आणि त्यांचा जो साला आहे तो कॉन्ट्रॅक्टर आहे. ते ॲडव्होकेट असल्या कारणाने डॉक्युमेंटली एकदम ते प्रोफेशनल असतात. आणि सध्या वस्तुस्थिती जी आहे ती अशी आहे, ही गावची गटर आहे आमच्या. ही गावची गटर बांधलेली जी आहे ही 2.5 लाख रुपयाची गटर आहे, 2,50,000 रुपयाची. या ड्रेनेजला एकही घर अटॅच नाही. जिथे आपण बघाल पूर्णपणे तर या गटरीला एकही घर अटॅच नाहीये आणि इथे गटर बांधून ठेवली. जिथे लोकवस्ती आहे त्या ठिकाणी जे गटर पाहिजे तिथे काहीच नाही आणि ज्या ठिकाणी गटरची गरज नाही, ज्या ठिकाणी ड्रेनेजची गरज नाही, अशा ठिकाणी गटर बांधून ठेवली आहे. डॉक्युमेंटली तुम्ही किती हुशार झालात पण तुम्ही गावाची अशी फसवणूक करू शकत नाही. जे लोकांना दिसत नाही तेच आज आम्ही लोकांना दाखवायचा प्रयत्न करतायत. लोक आवाज उठवत नाही, पण अशा परिस्थितीमध्ये जो आपल्या गावचा पैसा आहे, जो आपण लोक टॅक्स भरतो, ग्रामनिधीमध्ये लोक पाणीपट्टी, घरपट्टी या सगळ्या गोष्टी भरतात, याचा गैरव्यवहार करून, याचा गैरवापर करून आणि स्वतःच्या नातेवाईकांना आणि स्वतःला याचा फायदा होण्यासाठी या ज्या गोष्टी आहेत या ते राबवतात. याच्यामुळे सीओ साहेब आपण याच्याकडे लक्ष घालाल ही अशी आमची, आणि बीडीओ साहेब तुम्ही लक्ष घाला अशी आमची खूप तळकळीची विनंती आहे. तरी कृपा करून आमच्या गावाकडे तुम्ही लक्ष द्या आणि अशा आर्थिक व्यवहारामध्ये गैरव्यवहार करणाऱ्या लोकांना तुम्ही थांबवा, हीच आमची कळकळीची विनंती आहे. आपल्याला दिसतोय हा रस्ता माननीय सीओ साहेबांना आमच्या ग्रामपंचायतचे जे ग्रामसेवक, सरपंच आणि उपसरपंच आहेत यांनी पंचायत राज अभियान असे एक जे अभियान चालू आहे त्या अभियानांतर्गत काही गोष्टी दाखवल्यात. जे जेव्हा आमचे सीओ साहेब आमच्या गावात आले होते, बीडीओ साहेब होते, तर त्यांनी निदर्शन आणून दिलं की पंचायत राजमध्ये आम्ही असं काम करतोय. हे जे काम झालेलं आहे रस्त्याचं, याच्यामध्ये आमच्या ज्या बचत गटाच्या महिला आहेत त्या महिला यांनी गोळा केल्या आणि त्या महिला गोळा करून या रस्त्यावर उभ्या केल्या, खडी वगैरे टाकली होती त्याच्यावर उभ्या केल्या आणि हा रस्ता श्रमदानातून केला आहे असं त्यांना भासवलं.
तर तसं काही नसून हा जो रस्ता आहे हा या ठिकाणचा जो कोणी ओनर आहे बिल्डर, त्या बिल्डरने त्याच्या प्लॉटिंगसाठी बनवलेला हा रस्ता आहे. आणि आमच्या सरपंचाने दिशाभूल करून माननीय सीओ साहेबांना असं दाखवलं, असं निदर्शन आणून दिलं की हा आम्ही श्रमदानातून रस्ता तयार केलेला आहे. याच्या आमच्याकडे प्रूफ आहे, तोही आम्ही तुम्हाला त्याच्यासोबत सादर करणार आहोत. आमच्या खंबाळे ग्रामपंचायतमध्ये जे आपण आतापर्यंत बघत आलात की सरपंच, उपसरपंच आणि त्यांचा जो नातेवाईक आहे सूरज चव्हाण कॉन्ट्रॅक्टर, त्यांनी अशाच प्रकारे अजून एक काम आमच्या गावाचं काम असं केलं आहे. ही आहे स्मशानभूमी आमच्या गावची. या स्मशानभूमीला जेव्हा आपण कोणी एक्सपायर होतं आणि त्याच्यासाठी हातपाय वगैरे धुण्यासाठी किंवा इथल्या सगळ्या गोष्टीसाठी जे पाणी लागतं, त्या पाण्याची सुविधा म्हणून इथे टाकी आणि स्टँड बांधलं. आणि इथेच शेजारी तलाव आहे, त्या तलावातून पाईपलाईन करून इथे पाणी आणण्याची त्यांनी जी प्रयत्न केला, तो प्रयत्न पूर्ण अयशस्वी. इथे कुठल्याही प्रकारचं पाणी, ही 10,000 रुपयाची टाकी, हे 10,000 रुपयाचं स्टँड आणि 5,000 रुपयाची कॉईल, जी काळी कॉईल आहे तो पाईप, असं 25,000मध्ये यांनी काम आवरलं. आणि त्या कामाच्या नावाखाली यांनी पूर्ण 1.5 लाख रुपये जे बिल आहे ग्रामपंचायतचं ते काढून घेतलं. आणि या पाणी आणण्यासाठी त्यांना मोटर ना, लाईट ना, कशी सुविधा नाही, ते आजपर्यंत पाणी आलं या टाकीच्या माध्यमातून. तर अशी जे काही कामं झाली आहेत याची चौकशी करण्यासाठी आणि याची चौकशी अवश्य व्हावी यासाठी आम्ही हा पूर्ण प्रयत्न करत आहोत.